एकेकाळी वाकाटककालीन राजधानी असलेली व वत्सगुल्म महात्म्यानुसार 108 देवस्थानांनी समृद्ध असलेली, जगाच्या मध्यरेषेचा गौरव प्राप्त असलेली वाशिम नगरी ही गुणवंत व कलावंतांची खाण आहे. या कलावंतांनी वेळोवेळी आपल्या अद्भुत कलेचे प्रदर्शन घडवून दिले आणि वाशिम नगरीचं नावसुद्धा साता समुद्रापार पोहोचवलं. वाशिम शहरातील युवा कलावंत हर्षल हिवसेने सूक्ष्म शिल्पकलेच्या माध्यमातून गुड फ्रायडेचे औचित्य साधून केवळ खडूवर भगवान येशू यांची प्रतिमा रेखाटली. हे चित्र इतके रेखीव आहे की पाहणाऱ्यांचे हात आपोआपच भक्तिभावाने जोडले जातात. जगातील सर्वात कमी उंचीची खडूमध्ये कोरलेले हे शिल्प असल्याचा दावा हर्षल हिवसे यांनी केलाय. या हद्दीसुद्धा हर्षलने खडूवर अष्टविनायक गणपती, विठ्ठल रुक्मिणी, चामुंडा देवी, नागावर शिवलिंग असे आदी शिल्प साकारले आहेत. आपल्या या कलेची देश पातळीवर नोंद घेण्यात यावी, तसेच शासनाने या कलेला राजश्रय मिळवून द्यावा अशी इच्छा हर्षलने व्यक्त केली आहे. हर्षल चंद्रकांत हिवसे आहे. मी खडूमध्ये मूर्ती कोरत असतो. एकदा माझ्या मनात कल्पना आली की आपण खडूमध्ये काहीतरी करू शकतो. याचा विचार करून मी खडूमध्ये एक मूर्ती साकारली. ती खूप सुंदर झाली. त्याच्या अनुषंगाने मी अजून मूर्ती, देवदेवतांच्या मूर्ती तयार करण्यास सुरुवात केली. त्यामध्ये मी भगवान गौतम बुद्ध, भगवान महावीर, विठ्ठल रुक्मिणी, अष्टविनायक गणपती इत्यादी मूर्त्या मी खडूवर साकार केल्या. आणि गुड फ्रायडे असल्यामुळे मी प्रभू येशू ख्रिस्ताची मूर्ती ही खडूमध्ये साकार केलेली आहे.